नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मुक्ताची हुशारी कामी येणार आहे आणि सावनीची चोरी पकडली जाणार आहे. तर मुक्ता आणि सागर यांनी ठरवलेलं असतं, जेव्हा या चोरीमध्ये सावनीचा हात आहे हे लक्षात येईल तेव्हा सावनीची घरातून हकालपट्टी होणार. तिला कोणीही अडवणार नाही. अगदी आदित्यला सुद्धा आता ह्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागणार असतात. पुन्हा आता सावनी मुक्ता आणि सागरला ब्लॅकमेल करणार नाही ही गोष्ट लक्षात घेतलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावनी ही झाडं लावलेले असते त्या कुंडीच्या तिथं जाते आणि त्यामध्ये पिशवीत ठेवलेले पैसे त्या कुंडीतली माती उकरून काढत असते. तेवढ्यात मुक्ता खाली येते. दिवाळीचा दिवस असतो. सगळ्यांच्या घरी दिव्यांची रोषणाई झालेली असते. मुक्ता तिथे येते आणि म्हणते, पकडला, चोर पकडला. तेव्हा सावनी म्हणते की काय, कोण चोर, कसली चोरी? मुक्ता म्हणते, कसली म्हणजे तू पैशांची चोरी केली आहेस ना आणि पकडली ना तुझी चोरी. सावनी म्हणते, कुठे? तेव्हा मुक्ता म्हणते, हे काय, पुरावा तर तुझ्या हातातच आहे. मुक्ता आता सावनीला स्पष्टपणे सांगते की तू घरामध्ये पैशांची चोरी केलेली आहे आणि पुरावा तुझ्या हातात आहे, ते पैसे तुझ्या हातात आहेत. त्या क्षणी इंद्रा, लकी, त्याचबरोबर सागर तिथं आलेले असतात. कारण लकीने मुक्ताला सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात. कारण सावनीने त्याला फसवलेलं आहे ही गोष्ट लकीने मुक्ताला सांगितलेली असते. ते पैसे सावनीने त्या डॉक्टरला दिलेले आहेत ही गोष्टही लकीने इकडे मुक्ताला सांगितलेली असते. मुक्ता सावनीच्या हातातील ते पैसे घेते आणि सागरला म्हणते, सागर, हे पैसे आपलेच आहेत. कारण कॅश मी लॉकरमध्ये ठेवताना त्याच्यावरती मार्क केलेला होता. तर मुक्ताने ती कॅश लॉकरमध्ये ठेवताना त्यावरती पेन्सिलने एम असं लिहिलेलं होतं. जे नोटांचे बंडल आहेत त्याच्यावरती एम असं लिहिलेलं होतं. आणि मुक्ता सर्वांच्या समोर ते प्रूफ दाखवते आणि सावनीला सांगू लागते, बघितलं का, हे पैसे आमचे आहेत. तेव्हा सागर म्हणतो की बास. आणि त्या क्षणी इंद्रा, त्याचबरोबर सागर, सर्वजण म्हणतात की आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. आणि पोलिसांना बोलवलं जातं आणि पोलीस सावनीला पकडून जेलमध्ये घेऊन जातात. कारण जवळजवळ 16 लाख रुपयांची चोरी सावनीने केलेली असते. म्हणजेच ती लकीला पैसे चोरायला लावलेले असतात. परंतु इथे मुक्ताने इतकी भारी गोष्ट केलेली असते, ती म्हणजे लकीला कोणाच्याही नजरेत पडू दिलं नाही. सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की सावनी चोर आहे, सावनीनं चोरी केलेली आहे आणि मुक्ताने लकीला सेव्ह केलेलं आहे. पण हे सगळं कशासाठी मुक्ता करते, कशा पद्धतीनं करते? तिचा सावनीवर संशय असतोच, पण एवढा कॉन्फिडेंटली संशय कसा ती घेते आणि पुरावे कसे गोळा करते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता घरातील पैसे चोरीला गेलेले आहेत. सागर आणि मुक्ता या दोघांनाही टेन्शन आलेलं आहे. मुक्ता म्हणते, लॉकरच्या चाव्या माझ्याकडे होत्या, दिवसभर त्या चाव्या घेऊन मी हॉस्पिटलला गेलेले होते. तर घरात पैशांची चोरी कशी झाली? तेव्हा स्वाती तिथे येते आणि म्हणते, मुक्ता, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेस मुक्ता म्हणते, काय झालं? तेव्हा स्वाती सांगू लागते की तुला माहिती आहे का, दुपारी ना लकी घरातून जात होता आणि त्याने जाताना एक पिशवी घेतलेली, त्या पैशातून नोटांचे बंडलं खाली पडली होती. हे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते, शक्यच नाही, लकी असं करू शकत नाही. तेव्हा स्वाती म्हणते, हो, मी खरंच सांगते. मग मुक्ता लकीच्या रूममध्ये जाते, त्याचं कपाट खोलते. तर त्या कपाटामध्ये तिला लॉकरची डुप्लिकेट चावी सापडते. त्या क्षणी मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते, हे काय आहे, आमच्या लॉकरची डुप्लिकेट चावी लकीच्या कपाटात? आणि मुक्ताला धक्का बसलेला असतो. मुक्ता ठरवते, काहीही झालं तरी मला लकीकडून ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मला कळलं पाहिजे की लकीने हे सर्व का केलं आहे. मग मुक्ता शांतपणे लकीशी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करते. काहीही झालं तरी सागरला आत्ताच आपण या गोष्टी सांगायच्या नाहीत हेही मुक्ताने ठरवलेलं असतं. चावी घेते. तेवढ्यात लकी तिथं आलेला असतो. मुक्ता म्हणते की लकी, मला तुझ्या कपाटात आमच्या लॉकरची चावी सापडली आहे, पण मला खात्री आहे की तू त्या लॉकरमधील पैसे चोरलेले नाहीत. माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे. तेव्हा लकी रडायला लागतो. लकी कासावीस होतो. त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागतं, कारण मुक्ता वहिनीने माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला आहे. आतापर्यंत मुक्ता वहिनीला प्रत्येक वेळेस मी त्रासच देत गेलेलो आहे, पण तरीही मुक्ता वहिनीने माझ्यावर आज विश्वास ठेवला आहे. तेव्हा लकी म्हणू लागतो की माफ कर मुक्ता वहिनी, खरंच मी चुकलो आहे. तुला वाटतंय, पण तुझ्या विश्वासाच्या पात्रही मी नाही.
कारण ती चोरी मीच केलेली आहे. मुक्ता म्हणते काय झालं लकी, काय बोलतोस तू हे? तेव्हा लकी सांगतो की हो हो मुक्ता वहिनी, ती चोरी मीच केलेली आहे. मुक्ता म्हणते असं काय झालेलं लकी की तुला इतके पैसे हवे होते आणि ती चोरी केली आहे, कुठे आहेत ते पैसे? तेव्हा लकी सांगू लागतो की मला प्रॉब्लेम आहे, माझा ॲक्सिडेंट झालेला आणि त्यानंतर डॉक्टरांचा कॉल आला. त्या दिवशी बघ लॉकरची चावी हरवलेली होती आणि आपण सगळेजण चावी शोधत होतो. त्याच दिवशी माझे रिपोर्ट आले होते, आपण दोघंही हॉस्पिटलला जाणार होतो, पण अचानक मी रागाने एकटाच निघून गेलो कारण मला डॉक्टरांचा फोन आला होता आणि माझं फोनवरचं बोलणं जे आहे ते सावनीनं ऐकलेलं होतं. डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की मी कधीच बाबा होऊ शकणार नाही, मी कधीच बाप बनू शकणार नाही, कारण ॲक्सिडेंटमध्ये माझ्या अवयवांना इजा निर्माण झालेली आहे. त्यावेळेस मुक्ता म्हणते काय सांगतोस लकी, एवढी मोठी गोष्ट तू बाळा घरातून का लपवून ठेवली, आम्हाला का सांगितली नाहीस, आम्ही सगळेजण होतो ना. तेव्हा लकी म्हणतो की ती गोष्ट सावनीने ऐकली आणि सावनी माझ्याकडे आली. सावनी म्हणाली की काळजी करू नकोस, माझ्या ओळखीत एक डॉक्टर आहेत, तुला मी त्यांच्याकडे घेऊन जाते, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण समाजातला मान मला हवा होता. हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते की पुढे काय झालं? मग लकी सांगू लागतो की मग मी त्या डॉक्टरांकडे जात होतो, त्यांनी मला सांगितलं की मला 10 लाख रुपये ऑपरेशनसाठी हवे आहेत. मला धक्का बसला. सावनी म्हणाली बघ, तुला तुझा मानसन्मान महत्त्वाचा आहे का चोरी करणं हे बघ, कारण तुझा मानसन्मान तुला हवा असेल तर तुला ती चोरी करावी लागेल, अन्यथा तू कोणाला तोंड दाखवण्याच्याही लायक होणार नाही. मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. बिचारी मुक्ता काळजी करत असते, हे कसं झालेलं आहे, लकीच्या बाबतीत हे असं कसं होऊ शकतं, हा विचार मुक्ता करत असते. मुक्ता लकीला समजू लागते, लकी तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, तुला कोणत्याही गोष्टीला मी कमी पडू देणार नाही. असं म्हणत मुक्ता ही लकीची समजूत घालत असते. त्याला म्हणत असते की आपण चांगल्या डॉक्टरांकडे जाऊया, तुझ्यावर उपचार करूया. तेव्हा लकीला मुक्ता विचारते पण त्या डॉक्टरांनी उपचार केले का? तेव्हा लकी म्हणतो नाही, त्यांनी मला फक्त 4 तास हॉस्पिटलमध्ये थांबवून ठेवलं, मला बोललेले ऑपरेशन करायचं आहे पण काही केलेलं नाही. त्यावेळेस मुक्ता म्हणते ते पैसे? तेव्हा इकडे लकी सांगतो की त्या डॉक्टरांना मी दिलेत, म्हणजे ते पैसे सावनीने डॉक्टरांकडून गायब केलेले असणार आहेत. हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्का बसतो. त्या क्षणी स्वातीही मुक्ताच्या मदतीला येते. मुक्ताला विचारू लागते काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते बघितलं ना, आपला लकी किती मोठा झालेला आहे, स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करतो. हे ऐकल्यानंतर इकडे स्वातीलाही धक्का बसलेला असतो. तेव्हा स्वाती म्हणते काय झालं मुक्ता? तेव्हा मुक्ता म्हणते की आपल्या लकीच्या बाबतीत एक वाईट गोष्ट घडलेली आहे, पण आपल्याला सगळ्यांना ती शोधून घ्यायची आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मुक्ताला असं बोलल्यानंतर सगळेजण विचार करू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर मात्र भडकलेला असतो. तो सावनीवरती डाऊट घेत असतो. सावनी म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही. तर सावनीने हॉस्पिटलमधून त्या डॉक्टरकडून ते पैसे आणलेले असतात. सावनी इकडे मुक्तावरच आळ घेत असते की मुक्ताने तिच्या आईबाबांना दिले असतील. तेव्हा मुक्ता खूप चिडते. मुक्ता म्हणू लागते की काही बोलू नको सावनी, कारण मी ऐकून घेणार नाही. मी माझ्या स्वतःच्या कमाईवर स्वतः माज करते आणि माझ्या आईवडिलांचाही खर्च मी उचलते, मला कोणाच्याही 1 रुपयाची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे माझं घर आहे, माझा नवरा आहे, माझी फॅमिली आहे, त्याचं काय करायचं ते माझे मी बघून घेईल, तू मध्ये पडायची काहीच गरज नाही. आणि इकडे सावनीला खूप राग आलेला असतो आणि सावनी तिथून निघून जाते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सागर, मुक्ता, त्याचबरोबर लकी, त्याचबरोबर इंद्रा सर्वजण एकत्र असतात आणि मुक्ता मात्र सावनीवरती बारीक लक्ष ठेवत असते. सावनीने ते पैसे आणलेले असतात आणि ते पैसे बिल्डिंगच्या खाली ज्या कुंड्या आहेत त्या कुंडीमध्ये लपवून ठेवलेले असतात आणि त्यातून ती पैसे रात्रीच्या वेळी गोळा करत असते. तेवढ्यात समोरून मुक्ता येते आणि म्हणते की चोर पकडला. त्या क्षणी सावनीला धक्का बसतो. म्हणजे कसली चोरी, नक्की काय झाले हा प्रश्न तिला पडलेला असतो. मुक्ता मात्र टाळ्या वाजवतच येते. सावनी म्हणते शक्यच नाही, हे मी काय चोरी वगैरे केलेलं नाही आहे. मुक्ता म्हणते पुरावे आहेत माझ्याकडे, बघितलं का हातात, तेच ते गोष्टी बघितलंस का तू, तुझ्या हातामध्ये पुरावा आहे, बघितलंस ना ते. तेव्हा सावनीला मुक्ता सांगू लागते की हे बघ, आता हा पुरावा आहे आणि ह्या नोटा जेव्हा मी लॉकरमध्ये ठेवत होते ना तेव्हा मी त्याच्यावर मार्क केलेला आहे आणि त्यामध्ये मी M लिहिलेला आहे आणि काहीही झालं तरीही या घरामध्ये चोराला स्थान नाही. असं म्हणताच आता इकडे सागरने पोलिसांना कॉल केलेला असतो आणि बोलवून घेतलेलं असतं. पोलीस येतात आणि सावनीला फरफटत घेऊन चाललेले असतात. ती ओरडत असते सागर सागर सागर. त्याचबरोबर
इकडे आदित्य म्हणून ती ओरडू लागते, पण कोणीही तिच्या मदतीला येत नाही. आणि आता अखेर सावनीची रवानगी ही जेलमध्ये झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.